मी डॉक्टर शैलेश कुंतांबेकर, पुण्याला गॅलेक्सी हॉस्पिटलचा मी चीफ आहे. आमचं हॉस्पिटल हे रोबोटिक आणि दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपीच्या म्हणजे दुर्बिणीद्वारे करणाऱ्या सगळ्या शस्त्रक्रिया इन्क्लुडिंग कॅन्सरच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये जगभर नावाजलेलं आहे. आता ही सेवा देण्याकरता आम्ही पंढरपूरला येत आहोत. गर्भाशयाची पिशवी, कुठलाही हर्निया, कुठल्याही प्रकारचा कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर सोडून जे कुठले कॅन्सर आहेत ते दुर्बिणीद्वारे इथे केले जातील. आता इथे येण्याचं मेन प्रयोजन असं आहे की एवढ्या मोठ्या शस्त्रक्रिया एवढ्या आधुनिक तंत्रज्ञानांनी करण्याकरता प्रत्येक वेळेला रुग्ण पुण्या मुंबईला जाऊ शकत नाही. पण या टेक्नॉलॉजीचा उपयोग होऊन जर पंढरपूरचे रुग्ण आणि आजूबाजूच्या रुग्णांना फायदा होणार असेल तर तो देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आलेलो आहोत. बऱ्याचशा शस्त्रक्रिया तुमच्या स्कीममध्ये होतील, ज्या होणार नाहीत त्या कमीत कमी खर्चात आम्ही करून देऊ. पण ही टेक्नॉलॉजी आता तुमच्या दाराशी आलेली आहे. एक्सपर्ट डॉक्टर तुमच्या दाराशी आलेले आहे. अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन होणार आहे. एक्सपर्ट पुण्यातले येणार आहे. तर ह्या सगळ्याचा फायदा रुग्णांनी करून घ्यावा. दर महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवारमध्ये आम्ही सगळे गॅलेक्सीचे हॉस्पिटलचे डॉक्टर इथे येणार आहोत. आज आम्ही 5 अत्यंत अवघड शस्त्रक्रिया केल्या. थायरॉईडची शस्त्रक्रिया दुर्बिणीतनं केली. 3.5 किलो वजनाची गर्भाशयाची पिशवी आम्ही दुर्बिणीतनं काढली. एका माणसाला 3 वेळा हर्निया झाला होता, तो रिपेअर झाला नव्हता, त्याचंही ऑपरेशन आम्ही आज दुर्बिणीद्वारे केलं. सो अशा प्रकारची ऑपरेशन्स दरवेळेला आम्ही करणार आहोत. आज आमचा पहिला मार्ग होता. याच्यापुढे दर महिन्याच्या पहिल्या शनिवार रविवारमध्ये आम्ही आहोत. तर सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा या तर्फे आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. या प्रकारची यंत्रसामुग्री आत्ताच्या घटकेला या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसली तरी आम्ही ही सगळी पुण्याहून घेऊन आलेलो आहोत. आणि पुढेही सगळे जे 1-1 कोटीचे कॅमेराज आहेत ते आम्ही स्वतः घेऊन आलेलो आहोत. आणि ह्यामध्ये वास्तू उत्तम आहे, सगळ्या सेवा आहेत. पण तंत्रज्ञान जे दुर्बिणीद्वारे पाहायला पाहिजे ते आत्ता पंढरपूरमध्ये उपलब्ध नाही आहे. आणि त्याची उपलब्धता आपल्या सगळ्या रुग्णांकरता इकडच्या व्हावी, इकडच्या लोकांकरता व्हावी, ह्याच केवळ हेतूने आम्ही हे तंत्रज्ञान इथे आणतो आहे. त्याचा खूप फायदा लोकांना होणार.